खराब रस्त्यामुळे ऊसाचा ट्रॅक्टर पलटला, शेतकऱ्याचं नुकसान। निलंगा तालुक्यातील निटूर उजेड मार्गावर खड्डेच खड्डे पडले असून वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे। सध्या साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू असून ऊसाच्या फडातून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ आहे। अशातच निटूर उजेड रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तर अतिशय धाकधूक होत आहे। गच्च ट्रॉली भरून खड्ड्यातून उजेड येथून ऊस वाहतूक करताना आज या रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी झाला। खड्ड्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर पलटी झाला। सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्याचा ऊस रस्त्यावर पडल्याने शेतकऱ्याचे नुकसान मात्र झाले। पलटी झालेला ऊस दुसऱ्या वाहनात भरण्याचा खर्च आणि ऊसाचं घटलेलं वजन, जेसीबीचा खर्च यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याच्या नशिबी मात्र कायम शुल्क काष्ट आहे असंच म्हणावं लागेल। ऊस वाहतूक करणारे वाहनधारक ही आपलं टनेज वाढवण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून खड्डे असलेल्या रस्त्यावरून सर्रास बिनदिक्कतपणे वाहतूक करताना दिसतात। नेमकं किती टन वाहतूक करण्याची परवानगी आहे असं विचारलं असता अरेरावीची भाषा हे ट्रॅक्टर ड्रायव्हर करतात। आरटीओ आम्हाला विचारत नाही आणि तुम्ही आम्हाला कोण विचारणार असं उद्धटपणे बोलतात। एकूणच काय तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आणि बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवणाऱ्यांमुळे शेतकऱ्याचा ऊस कारखान्यात जाईपर्यंत जीवात जीव नसतो हे मात्र नक्की। म्हणूनच शेतकरी शेंड्यावर शहाणा असतो म्हणतात ते काही खोटं नाही। प्रशासनाने कमीत कमी ऊस वाहतूक सुरू असताना गावखेड्यातील रस्ते खड्डे बुजवून शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळावं ही मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे। प्रशासनाने याची दखल घेऊन किमान खड्डे बुजवावेत हीच अपेक्षा।